नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.7 प्ले बाय डे अँड नाईट या पोएमचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. आपल्या सिलेबसमधली सगळ्यात लास्ट पोएम आहे आणि खूप इझी आणि सिंपल वेमध्ये पोएटनी एक्सप्रेस केलेली आहे. इथे डेला म्हणजे दिवसाला कसा ॲटमॉस्फिअर असते आणि रात्रीच्या वेळेस किती प्लेझंट ॲटमॉस्फिअर असते याचं वर्णन इथे पोएटनी केलेलं आहे. पोएमच्या एक्सप्लेनेशनवर जाण्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर आपली पोएम अशी आहे, ब्रिंग द होप अँड ब्रिंग द बॉल, कम विथ हॅपी फेसेस ऑल. आता इथे पोएट म्हणतात आहे, याचे रायटर कोण आहे आपल्याला माहिती नाही आहे, अननोन पोएट आहे. तर पोएट म्हणतात आहे, ब्रिंग द हुप. हुप म्हणजे आपली रिंग आहे. इथे साईडला आपल्याला पिक्चरमध्ये दिसतंय, की या मुलीच्या हातामध्ये एक रिंग आहे. ती खेळण्यासाठी आणा तुम्ही. अँड ब्रिंग द बॉल. बॉल सुद्धा सुद्धा सोबत घेऊन या. कम विथ हॅपी फेसेस ऑल आणि खेळताना तुम्ही सगळ्या आनंदाने या. म्हणजे आता तुम्ही बघितलंच आहे, मुलं जेव्हा खेळतात तेव्हा ती खुश असतात, खूप हॅपी असतात. म्हणून पोएट म्हणतात, की येताना तुम्ही नेहमी हॅपी फेसेसनी या, आनंदाने या. सेकंड स्टांजा, लेट अस मेक अ मेरी रिंग, टॉक अँड लाफ अँड डान्स अँड सिंग. चला आता आपण काय करूया, मेरी रिंग म्हणजे छान असं गोल वर्तुळ रिंग करूया, म्हणजे एक राउंड बनवूया. आणि राउंड बनवून आपण काय करायचं, गोष्टी करायच्या, हसायचं, डान्स करायचं, गाणी गायची, ही सगळी ॲक्टिव्हिटी आपण करूया. असं सिंपल लँग्वेजमध्ये पोएटने एक्सप्लेन केलेलं आहे. थर्ड आहे, क्विकली क्विकली कम अवे फॉर इट इज अ प्लीझंट डे. आता पोएट म्हणतात की लवकर लवकर या, कारण की हा खूप प्लीझंट ॲटमॉस्फिअर आहे. आता इथे फॉरेनमधलं एक्सप्लेनेशन आपल्याला दिसतं आहे, की दिवसाला खूप प्लीझंट ॲटमॉस्फिअर असते. म्हणून पोएट म्हणतात, की लवकर लवकर या. खूप छान असा दिवस उगवलेला आहे. सुंदरसा असा सूर्यप्रकाश आहे आणि छान या आनंदी वातावरणामध्ये लवकर लवकर या. हा वेळ तुम्ही वाया घालवू नका. असं 3 स्टांजामध्ये डे म्हणजे दिवसाला असणारा ॲटमॉस्फिअर कसा आहे आणि तुम्ही कसा घालवाल हे पोएटनी एक्सप्लेन केलेलं आहे. देन फोर्थ स्टांजा, गर्ल्स अँड बॉईज कम आउट टू प्ले, द मून डज शाईन ॲज ब्राईट ॲज डे. आता रात्र झालेली आहे. पोएट म्हणतात की मुलांनो सगळे या खेळायला. बघा किती सुंदर हा चंद्र दिसतो आहे. जसं दिवसाला सूर्याचा प्रखर उजेड असतो तसाच या मूनचा सुद्धा इथे दिसतो आहे आपल्याला. म्हणून लवकर लवकर या खेळायसाठी. लास्ट सेकंड स्टांजा, लिव्ह युअर सपर अँड लिव्ह युअर स्लीप अँड कम विथ युअर प्ले फेलोज इन टू द स्ट्रीट. आता तुम्ही काय करा, सपर म्हणजे तुम्ही रात्रीचं जेवण सुद्धा सोडून द्या आणि तुम्हाला झोप येत असेल तर ते सुद्धा राहू द्या. आणि कम विथ युअर प्ले फेलोज. प्ले फेलो म्हणजे सवंगडी, तुमचे मित्र, फ्रेंड्स. आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळायला रस्त्यावर या. म्हणजे घरात बसून राहू नका, तर बाहेर खेळायला या, असं पोएटला म्हणायचं आहे. आणि लास्ट स्टांजा, come with a hoop, come with a call, come with a good will or come not at all. Come with a hoop, come with a call. एक आवाज दिला की पटापट बाहेर येऊन जायचं. अँड कम विथ अ गुड विल म्हणजे बाहेर येताना तुम्ही आपल्या सगळ्या ज्या चिंताज आहे, आपल्या वरीज आहे, आपले प्रॉब्लेम्स आहे, सगळे आतमध्ये सोडून या. आणि बाहेर येताना सगळ्या चिअरफुल आनंदाने बाहेर या. आनंदाने हा मोमेंट एन्जॉय करा. जर तुम्ही आनंदी नसाल, खुश नसाल, तर येऊच नका. त्यापेक्षा न आलेलं बरं. पण जेव्हा तुम्हाला यायची इच्छा झाली, तर तेव्हा येताना तुमचा मूड अगदी चीअरफुल असला पाहिजे, अगदी आनंदी असला पाहिजे. म्हणजेच पोएटनी इथे आपल्याला सांगितलं आहे, की कुठलाही मोमेंट असो, आपण तो चांगल्या प्रकारे घालवला पाहिजे. इथेच हा मेसेज पोएटला द्यायचा आहे. इथे आपली ही पोएम संपलेली आहे. तसेच आपला इथे सिलेबससुद्धा संपलेला आहे. तुम्हाला पोएम कशी वाटली? मला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक यू.